हे पहा मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शेवग्याची शेंग सोप्या पद्धतीने कशी करायची लवकरात लवकर हे शिकवणार आहे। आधी आपण पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं आहे। आता आपण यात थोडंसं मोहरी टाकूया। थोडं मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकूया। जिरं तडतडले की यात थोडंसं लसूण टाकूया। थोडंसं लसूण छान भाजला त्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकली की त्यात आपण टोमॅटो टाकू आणि नंतर छानसं हलवून घेऊया। आता आपण त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। थोडीशी हळद टाकणार आहोत। त्याला छानसं परतून घेऊया आपण। यामध्ये आपण शेंगा टाकणार आहोत। ही एकदम सोप्या पद्धतीची भाजी आहे, झटपट होते। आपण अशा शेंगा परतून घेतल्या ना त्याच्या आतपर्यंत मीठ जातं, शेंगा आणि लागत नाहीत खाताना। आता आपण यामध्ये आपला महाराष्ट्रीयन घरगुती मसाला टाकूया। महाराष्ट्रीयन घरगुती मसाला टाकलेला आहे। त्याला चांगलं परतून घेऊया। कशी दिसते आपली भाजी कमेंट मध्ये जरूर सांगा। जर अजून कुठली रेसिपी सोप्या पद्धतीची पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा। तुम्हाला महाराष्ट्रीयन रेसिपी अजून कुठली आवडत असेल तर ती पण सांगा, मी तीही बनवून दाखवेन। हे पहा, आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। ही चांगली उकळी फुटली, यात थोडंसं आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं। कूट टाकलं, थोडा वेळ शिजू दिलं, आपली भाजी तयार। मित्रमैत्रिणींनो, मी यात शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आता ह्याला थोडा वेळ आपण उकळू देऊया, एक 5 मिनिटं। 5 मिनिटं झालं की आपली भाजी शेवग्याची शेंग तयार। ही साधी सरळ सोपी आहे। ही आपण चपाती बरोबर खाऊ शकतो, भाकरी बरोबर खाऊ शकतो, भातावरही खाऊ शकतो। तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा।